सुमित याने लेग साईडला तटवलेला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर चौकार घेतलेला आहे. चौकाराने आपल्या संघाचे तसेच वैयक्तिक खाते खोललेले सुमित यांनी जिंकण्यासाठी 10 षटकांमध्ये 78 धावांची गरज केळवा ब संघाला. सुशांत यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी. सुंदर असा थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव घेतले व एका धावेवर समाधान मानावे लागत आहे. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ. 3 षटकांचा पॉवर प्ले. सुशांत यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील अद्वैत. माफ करा सुमित. सुंदर असा चेंडू. चेंडू काय बॅटीमध्ये आलेला नाही व यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. पाहूया पॉवर प्ले मध्ये किती धावांवर रोखताय पालघर संघ केळवा ब संघाला. सुशांत यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी. पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु कीपरला काही यष्टीरक्षकाला अडवता नाही आलेला आहे व बाईचा इशारा. एक अवांतर धावेमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचते ती 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ. सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेतले. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत व 2 धावांवर समाधान मानावे लागत आहेत. धाव संख्येमध्ये 2 ने भर धाव संख्या पोहोचते ती 8 धावा. पहिले षटक मार्गस्थ. मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना तारापूर विरुद्ध नाळे. नाळे संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुशांत यांचा पुढील चेंडू. आणि त्रिफळाचीत झालेले आहेत अद्वैत. सुंदर अशी गोलंदाजी सुशांत यांच्याकडून. पुढे येणारे फलंदाज अखिल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत अखिल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केळवा ब संघाची धाव संख्या झाली आहे 1 गडी बाद 8 धावा. अजूनही जिंकण्यासाठी निर्धारित 9 षटकांमध्ये 70 धावांची गरज. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत संघाचे कर्णधार चेतन. पॉवर प्लेचे दुसरे षटक.
संघाने जरा घाई करायचं आहे. आपल्याला 50 मिनिटांमध्ये निर्धारित 10 षटकं पूर्ण करायचे आहेत, जेणेकरून पुढील सामने पूर्ण षटकांचे होतील. चेतन यांचा पुढील चेंडू थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 9 धावा. सुंदर असा ऑफच्या दिशेत तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांची भर. धाव संख्या पोहोचते ती 13 धावांवर. सुमित यांच्या बॅटीतून आलेला पहिला चौकार. चेतन यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी. सुंदर असा ऑफच्या दिशेत तटवलाय. पाहूया काय होतंय. एक धाव घेतले, दुसऱ्या धावेसाठी जात आहेत, परंतु एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. धाव संख्या पोहोचते ती 14 धावांवर. दुसरे षटक मार्गस्थ. चेतन यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील अखिल. पाहूया अखिल आपल्या संघासाठी काय करतायत ते. निर्धारित 50 मिनिटांमध्ये आपल्याला 10 षटकं पूर्ण करायचे आहेत. यांनी प्रत्येक संघाने याची नोंद घ्यावी. सुंदर असा चेंडू. चेतन यांचा निर्धाव चेंडू. चेतन यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील अखिल. सुंदर असा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेतले व एका धावावर समाधान मानावे लागत आहे. अखिल यांना या एक धावेने अखिल यांनी आपले खाते उघडलेले आहे. धाव संख्या पोहोचते ती 15 धावा. निर्धारित 10 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 78 धावा करायच्या आहेत केवळ ब संघाला. चेतन यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा चेंडू काय बॅटीमध्ये आलेला नाही व निर्धाव चेंडू. चेतन यांची आपल्या संघासाठी सुरेख अशी गोलंदाजी. हो, थोडा डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये भर. धाव संख्या पोहोचते ती 16 धावांवर. दुसरे षटक मार्गस्थ. चेतन यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील सुमित. थोडासा आखूटच्या टप्प्याचा चेंडू. सुमित यांना काय समजलेला नाही व निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ ब संघाची धाव संख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 16 धावा. 8 ची सरासरी. कैटवॉक वाली बेबी है तेरी चाल, बैकलेस सूट विच लगदी कमाल। ओ किथे चली जांदी है, ओ किथे चली जांदी है।
पुछना है इको ही सवाल वो दस दे कुवारी आया किस दे तू नाल क्यों दूरों दूरों जानी है जान कट जानी है इन्हें भी नखरे तू करना सोनी है इन्हें भी नखरे तू करना सोनी है दिल मेरा तेरे लिए धड़के नहीं आज फिर किथे आज फिर किथे आज फिर किथे चलनी है मोरनी बन के आज फिर किथे चलनी है मोरनी बन के वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे पॉवर प्लेचे शेवटचे षटक घेऊन येत आहेत सुशांत. पाहूया पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात केळवा ब संघ किती धावा वसूल करतोय. सुशांत यांचा सामना करतील अखिल. थर्डमॅनच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत अखिल यांना. धाव संख्येमध्ये एकने भर धाव संख्या पोहोचते ती 17 धावा. तिसरे षटक मार्गस्थ स्ट्राईकवर आहेत ते सुशांत यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील सुमित. सुंदर असा चेंडू पण एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाही. चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येमध्ये एकने भर धाव संख्या पोहोचते ती 18 धावा. पॉवर प्लेचे शेवटचे षटक पण अजून या षटकामध्ये काही मोठा फटका आलेला नाहीये. सुशांत यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील अखिल. एक आखोट टप्प्याचा चेंडू पाहूया झेल होतोय का आणि झेल बाज. सुंदर असा झेल घेतलेला आहे वैभव यांनी आणि दुसरा आदरा दिलेला आहे सुशांत यांनी केळवा ब संघाला अखिल यांच्या रूपाने. मेरे दिल नाल लारे नी तू लाउण वाली है दिल तेरा जदों टुटूगा तां पता लगूगा दिल नाल लारे नी तू लाउण वाली है दिल तेरा जदों टुटूगा तां टुटे दिल नू सांभी फिरदे की फायदा मुटियारे 12 साल मज्जियां चराइयां छड्डे तख्त हजारे हर साह नाल याद तैनू कर. अखिल यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज येत आहेत दर्श. पाहूया दर्श आपल्या संघासाठी काय करतायत. पालघर संघाची सुरेख अशी गोलंदाजी. चांगल्या प्रकारे त्यांनी केळवा ब संघाला रोखून धरलेले आहेत. धाव संख्या जरी कमी झालेली आहे तरी त्यांची गोलंदाजी हे चांगली होत आहे. सुशांत यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील दर्श. पाहूया दर्श आपल्या संघासाठी काय करतायत ते पॉवर प्लेचे शेवटचे षटक. सुंदर असा चेंडू दर्श यांना काय समजलेला नाही. ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काय त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाही व यष्टीराष्ट्राच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना सुशांत आपल्या पालघर संघासाठी. सुशांत यांचा पुढील चेंडू दर्श यांच्यासाठी. पुन्हा एक सुंदर असा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आहे पण एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आणि एका धावेने धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या पोहोचते ती 19 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. थोडीशी संत अशी सुरुवात केळवा ब संघाची. सुशांत यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी.
लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेला नाहीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ ब संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 20 धावा. अजूनही जिंकण्यासाठी निर्धारित 60 षटकांमध्ये 58 धावांची गरज आहे. पाहूया केळवा संघ काय करतोय व पालघर संघ त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतोय का. धाव संख्या जरी कमी असली तरी पालघर संघ सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला इथे. कृपया 2 षटकांमध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. निर्धारित 50 मिनिटांमध्ये आपल्याला 10 षटक पूर्ण करायचे आहेत जेणेकरून उरलेले सामने हे आपल्याला पूर्ण षटकांचे खेळवता येईल. मैदान क्रमांक 1 वर यापुढील होणारा सामना तारापूर विरुद्ध नाळे. नाळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वैयक्तिक पहिले व संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहेत सुजित यांचा सामना करतील सुमित. पाहूया सुमित काय करतायत. आपल्या संघासाठी कृपया घाई करायची आहे. निर्धारित 50 मिनिटांमध्ये आपल्याला 10 षटक पूर्ण करायचे आहेत. आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. सुजित यांचा सामना करतील सुमित. चांगली अशी सुरुवात सुजित यांच्याकडून. चांगली गोलंदाजी करतोय पालघर संघ. केळवा संघाला रोखून धरलंय त्यांनी. डावा यष्टीच्या चेंडू बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये भर. धाव संख्या पोहोचते ती 21 धावा. 4थे षटक मार्गस्थ. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 22 धावा. 4थे षटक मार्गस्थ. जिंकण्यासाठी निर्धारित 10 षटकांमध्ये 78 धावांची गरज. पाहूया केळवा संघ काय करतोय. सुंदर असा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान मानलेले आहे. दर्श आणि धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 23 धावा. सुजित यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी सुमित. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 24 धावा. सुजित यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील दर्श. सुंदर असा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. एकाच धावेवर समाधान. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 25 धावा. 4थे षटक मार्गस्थ. जिंकण्यासाठी निर्धारित 10 षटकामध्ये 78 धावांची गरज केळवा ब संघाला. सुजित यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी.
सुंदर असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय त्यांना समजलेला नाही. या यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू 4 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ ब संघाची धाव संख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 25 धावा. ਕੋਈ ਸਾਡੇ ਵਾਂਗ ਕਰੂਗਾ ਤਾਂ ਪਤਾ ਲੱਗੂਗਾ ਦਿਲ ਨਾਲ ਲਾਰੇ ਨਹੀਂ ਤੂੰ ਲਾਉਣ ਵਾਲੀ ਏ ਦਿਲ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਟੁੱਟੂਗਾ ਤਾਂ कृपया 2 षटकांमध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यावी. आपल्याला निर्धारित 50 मिनिटांमध्ये 10 षटक पूर्ण करायचे आहेत. हॅलो, ग्राउंड नंबर 2 वर पुढील होणारा सामना एस के विरार बी वर्सेस केळवे अ. एस के विरार बी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. तर केळवा संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत वैभव पालघर संघाकडून. वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत वैभव. वैभवचा सामना करतील दर्श. सुंदर असा थर्डमॅनच्या दिशेने तटावलेला चेंडू, 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यापासून काही त्यांना रोखू शकले नाहीत. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 27 धावा. 5वे षटक मार्गस्थ. वैभव यांचा पुढील चेंडू दर्श यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आणि 1 धाव घेण्यापासून काही रोखू शकलेले नाहीत दर्श यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 28 धावा. लेगच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा लेग पायचा इशारा. चेंडू काही त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाही आहे. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये 1 ने भर. 5वे षटक मार्गस्थ. धाव संख्या पोहोचते ती 29 धावा. वैभव यांचा पुढील चेंडू दर्श यांच्यासाठी. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि 2 धावा घेण्यापासून काही दर्श यांना रोखू शकलेले नाहीत. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 31 धावा. वैभव यांचा पुढील चेंडू दर्श यांच्यासाठी. थोडासा स्वायरेसा मारा उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त 4 रन्स असे एकूण 5 धावांचा अतिरिक्त धावेमध्ये भर. 5 धावांची धाव संख्या पोहोचते ती 36 धावा. 5वे षटक मार्गस्थ. सुंदर असा चेंडू. थोडेसे कमबॅक करताना वैभव. एकतीस चेंडू मध्ये 42 धावांची गरज केवळ ब संघाला जिंकण्यासाठी. आणि त्रिफळाचीत केलेल्या वैभव यांनी दर्शना सुंदर असा कमबॅक केलेला आहे आणि तिसरा हादरा दिला आहे केवळ ब संघाला. निर्धारित 30 चेंडूमध्ये
जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. केळवा ब संघाला पाहूया पालघर संघ त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतोय का. दर्श यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज येत आहेत विद्देश. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 6वे षटक घेऊन येत आहेत सुजित. सुजित यांचा सामना करतील सुमित. सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे, परंतु चांगले असे क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. सुजित यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी. सुंदर असा कमबॅक करताना पालघर संघ लेगच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाहीये. 28 चेंडू मध्ये ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेले आहे आणि एका धावेवर समाधान मानावे लागत आहे. केळवा ब संघाला धाव संख्येमध्ये भर धावसंख्या पोहोचते ती 37 धावा. 27 चेंडू 41 धावा जिंकण्यासाठी. पाहूया पालघर संघ त्यांना रोखतोय का. सुंदर असा चेंडू, पण 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत सुजित हे. सुमित यांना धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 38 धावा. हॅलो, ग्राउंड क्रमांक 2 विरार संघ. सुजित यांचा पुढील चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आहेत. सुमित यांना धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 39 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. 6वे षटक मार्गस्थ. सुजित यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी. ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेवर समाधान मानलेले आहे सुमित यांनी. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ते 40 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ती 3 गडी बाद 40 धावा. अजूनही जिंकण्यासाठी केळवा ब संघाला 24 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. जवळजवळ 10च्या सरासरीने धावा करण्याची गरज आहे. केळवा ब संघाला पाहूया पालघर संघ काय करतोय. कृपया 2 षटकांच्या मध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. निर्धारित 50 मिनिटांमध्ये आपल्याला 10 षटकं पूर्ण करायचे आहेत, जेणेकरून पुढील सामने पूर्ण षटकांचे आपल्याला खेळवता येतील. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत वैभव.
वैभव यांचा सामना करतील सुमित. सुंदर असा चेंडू, परंतु पॉइंटच्या दिशेत तटवलेला आहे. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत सुमित यांना. 24-23 चेंडूमध्ये 37 धावांची गरज केवळ ब संघाला जिंकण्यासाठी. सुमित हे स्ट्राईकवर आहेत, नॉन स्ट्राईकवर आहेत ते विद्देश. हॅलो. ग्राउंड क्रमांक 2 वर आत्ताच झालेल्या सामन्यामध्ये मथाणे संघ विजयी झाला आहे. मथाणे संघाच्या अमित पाटील याला मॅन ऑफ द मॅच देतोय. मी विराग वर्तक यांना विनंती करतोय त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यावे. थर्डमॅनच्या दिशेने तटवलेला चेंडू सुमित यांनी एक धाव घेण्यापासून काय त्यांना रोखू शकलेले नाहीत. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ते 42 धावा. अजूनही जिंकण्यासाठी निर्धारित 22 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. आणि लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया काय होते. सुंदर असे क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत. विंदेशांना धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 44. अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. निर्धारित 21 चेंडूमध्ये 34 धावा. पाहूया केळवा संघ काय करतोय व पालघर संघ त्यांना रोखण्यास यशस्वी होतोय का. वैभव यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी, विंदेश यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू. चेंडू काय समजलेला नाही व यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. 20 चेंडू 34 धावांची गरज केवळ ब संघाला जिंकण्यासाठी. पालघर संघ सुरेख अशी गोलंदाजी करताना. वैभव यांचा पुढील चेंडू विंदेश यांच्यासाठी. थोडासा स्वैर असा मारा. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या पोहोचते ती 45 धावा. 20 चेंडूमध्ये 33 धावांची गरज जिंकण्यासाठी. लेगच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा लेग बायचा इशारा. एकोणीस चेंडूमध्ये 32 धावांची गरज. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. सुमित 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत आणि इथे धावचीत झालेले आहेत. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पालघर संघ केवळ ब संघाला 4था आदरा बसलेला आहे. सुमित यांच्या रूपाने चांगले असे क्षेत्ररक्षण पालघर संघाकडून. आणि सुमित यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज येत आहेत गौरव. निर्धारित 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 10च्या सरासरीने धावा करण्याची गरज आहे केवळ ब संघाला. पाहूया पालघर संघ त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय का. सुंदर अशी गोलंदाजी करताना पालघर संघ आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिले व संघासाठी 8वे षटक घेऊन येत आहेत पराग.
कृपया घाई करायचे. 2 षटकांमध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. निर्धारित 50 मिनिटांमध्ये आपल्याला 10 षटकं पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, जेणेकरून पुढील सामने आपल्याला पूर्ण षटकांचे खेळवता येतील. पराग यांचा सामना करतील विंदेश. नॉन स्ट्राईकवर आहेत ते गौरव. सुंदर अशी गोलंदाजी. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू जाता येतो थर्डमॅनच्या दिशेने, पण एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत विंदेशांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 49 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये 29 धावांची गरज केळवे ब संघाला. पराग यांचा पुढील चेंडू गौरव यांना. थोडासा स्वैर असा मारा डाव्या यष्टीच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ते 50 धावा. निर्धारित 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज पालघर ब संघाला. पाहूया पराग आपल्या संघासाठी काय करतायत ते. पराग यांचा पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू. यष्टी रक्षकाला काय समजलेलं नाही व यष्टीची होता गौरव हे वाचलेले आहेत. एक जीवनदान मिळालेले आहे गौरव यांना. सुंदर अशी गोलंदाजी करतायत पराग आपल्या पालघर संघासाठी. 16 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज पालघर ब संघाला जिंकण्यासाठी. मैदान क्रमांक 1 वर या पुढील होणार सामना तारापूर विरुद्ध नाळे. पराग यांचा पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू यष्टी रक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. गौरव यांना काही चेंडू समजलेला नाही आहे. पंधरा चेंडू 28 धावांची गरज. थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि झेल बाद झालेले आहेत गौरव. आणि जितेंद्र यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे. केव्हा ब संघाला 5वा आदरा. गौरव याची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज येत आहेत ते जीत पाटील. पाहूया जीत आपल्या संघासाठी काय करतायत ते. चौकार षटकारांची गरज आहे जर मॅच जिंकायची असेल केवळ ब संघाला. पराग यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील जीत. पाहूया जीत आपल्या संघाला जीत या नावाप्रमाणे जीत म्हणजे विजय मिळवून देत आहेत का. सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना पराग आपल्या संघासाठी. आठ
नाहीतर आपल्याला पेनल्टी बसू शकते. कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज केवळ ब संघाला जिंकण्यासाठी. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 9वे षटक घेऊन येत आहेत संघाचे कर्णधार चेतन. सुंदर असा चेंडू. विघ्नेश यांचा पण चेंडू त्यांना काही समजलेला नाही आहे. चेतन याचा पुढील चेंडू विंदेश यांना पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावे लागलेले आहे. आणि एक ओव्हरथ्रोचा अशी एक अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये 2 ने भर धावसंख्या पोहोचते ती 52 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज केवळ ब संघाला. चेतन यांचा पुढील चेंडू विंदेश यांना पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू काय त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाही. यष्टीरक्षकाच्या दस्तावेजावर सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना चेतन आपल्या संघासाठी कर्णधाराची भूमिका पार पाडताना सुरेख अशी गोलंदाजी करतायत. केळवा संघाच्या फलंदाजांना त्यांनी बांधून पुढील चेंडूचा सामना करतील आशिष. सुंदर असा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. आशिष यांना काय समजलेलं नाहीये व निर्धाव चेंडू. सुंदर असे षटक टाकलेले आहे चेतन यांनी.
निर्धारित 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज केळवा ब संघाला आणि पराग यांचा सामना करतील जीत. एक आखूड टप्प्याचा चेंडू यांना काय समजलेलं नाही व पराग यांच्या सरळ हातामध्ये गेलेला आहे. निर्धाव चेंडू 5 चेंडू 26 धावा. बघूया 5 षटकार मारतायत का जीत आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी करतायत पराग आपल्या पालघर संघासाठी. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत. निर्धारित 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. पराग यांचा पुढील चेंडू आशिष यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू काही समजलेला आहे. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू या यष्टीरक्षकाच्या दस्तावेजात सामावलेला आहे. निर्धाव चेंडू 3 चेंडू 25 धावा. जवळजवळ पालघर संघाचा विजय हा निश्चित झालेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने तटलेला चेंडू 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत. आशिषांना धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 54 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. पराग यांचा पुढील चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे आणि 1 धावावर समाधान मानलेले आहे जीत यांनी. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 55 धावा. सामन्याचा शेवटचा चेंडू त्याचा सामना करतील आशिष. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. 1 अतिरिक्त धावेमध्ये भर धाव संख्या पोहोचते ती 56 धावा. सामन्याचा शेवटचा चेंडू सुंदर असा तटवलेला आहे. षटकार. अशा षटकारांची गरज होती केवळ ब संघाला, परंतु शेवटच्या चेंडूवर त्यांनी षटकार मारलेला आहे. पहिले जे षटकार मारले असते तर ते विजयी झाले असते. पालघर संघ इथे विजयी झालेले आहे. विजयी संघांचे हार्दिक अभिनंदन. मैदान क्रमांक 1 वर यापुढील होणारा सामना तारापूर विरुद्ध नाळे.